नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि हा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट बघायला मिळेल। थोडंसं कामांमुळे ना ब्लॉग टाकणं झालं नाही, त्यामुळे हा आता मंडेला तुम्हाला शनिवारचा ब्लॉग बघायला मिळणार आहे। सो सकाळी सकाळी इथे हेअर वॉश केले। आज आहे चतुर्थी आणि त्यामुळे माझा उपवास असतो आणि अंघोळ झाल्यानंतर ना थंडी सुरू झालेली आहे। थंडी असो नसो पण नेहमीचं माझं रूटीन असतं आणि मॉइश्चरायझर मी चेहऱ्याला लावत असते आणि त्यानंतर सिंपल अशी टिकली। या व्यतिरिक्त सकाळचं माझं काही नसतं, पण स्वतःसाठी ना सगळ्यात पहिले ते मॉइश्चरायझर लावणं आताही मला सवय झालेली आहे आणि त्याचे भरपूर असे बेनिफिट्स देखील आहेत। चला, आणि आज शनिवार असला तरी अनुचंही सकाळचं स्कूल होतं, त्यामुळे त्याचंही सकाळी सकाळी आवरणं होतं। त्यामुळे मी थोडीशी लवकर उठलेली, त्याचं सगळं आवरून दिलं। टिफिन वगैरे झालेला होता आणि नाश्ता न करता फक्त सकाळी तो दूध घेत असतो। त्यानंतर तो गेला आणि सकाळी देवपूजा करायला घेतली आणि इतकी ती मस्त अशी झाडांची फुलं झाली होती ना। ही आहे शेवंतीची फुलं आणि तिची साईज थोडीशी छोटीच असते, पण फुलं मात्र खूप मस्त असतात आणि कळ्याही तुम्ही बघू शकतात इतक्या आलेल्या आहे। मग ते फुलं सगळे तोडले आणि देवपूजा करायला घेतली आणि खूप दिवस आहे ना ही फुलं मी तोडलेलीच नव्हती आणि माझं असं म्हणणं होतं की चतुर्थीच्या दिवशीच तोडूया, पण त्या आधी ना देवघर थोडंसं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग देवांना वगैरे आंघोळ घातली। आता देवघरात ठेवायच्या आधी सगळं काही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं होतं आणि ना प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मी गणपती बाप्पांना आंघोळ घालत असते आणि हे बाप्पा जे आपण दरवर्षी गणपतीमध्ये बसवतो तर वर्षभरासाठी मी ठेवते आणि पुढच्या वर्षी यांना विसर्जित करते। सो छान असे यांना मी आंघोळ घालते, कारण की इतर वेळेस मी स्वच्छ कपड्याने पुसून घेते, पण संकष्टी चतुर्थी असली की त्यावेळेस आंघोळ घालते आणि मग त्यानंतर गणपती बाप्पाही आपले मस्त असे दिसतात। मला जास्वंदीचे फुलं मात्र काही मिळाले नाही, पहिले तरी मिळायचे पण आता मिळतच नाहीये। मग जे आहे ते फुलांची मी माळ वगैरे किंवा फुलं देवाला दाखवत असते आणि सध्या घरातल्या झाडांनाच मस्त अशी फुलं आली आहे। सो इथे आता छान अशी बाप्पांना आंघोळ वगैरे घालून घेते, त्यानंतर रोजची सकाळची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भेटते। तर व्हिडिओ आवडत असेल
सगळी देवपूजा झाली की शेवटी रांगोळी काढल्यानंतरच देवपूजा पूर्ण होते। आणि त्याचबरोबर ना मी हे साचे आणलेले होते दिवाळीनंतर जे मला भेटले, मी नाशिकला गेले होते त्यावेळेस म्हटलं चला रेग्युलर आपली जी देवपूजा असते त्यावेळेसही थोडीफार अशी रांगोळी आपण काढतच असतो। पहिल्यांदा तरी ते मला इतकं काही खास जमलं नाही, नेक्स्ट टाइम थोडंसं छान पद्धतीने करून बघेल। त्यानंतर छान अशी देवपूजा झाली। देवपूजा झाल्यानंतर मी गेले टेरेसवरती आणि थोडा वेळ मी उन्हात उभी राहिले। हेअर म्हणजे केस माझे ओले होते त्यामुळे, आणि बघू शकता इतकं मस्त वातावरण होतं ना, आणि सकाळचं कोवळं ऊन घ्यायचं हे मी ठरवले आणि आठवणीने त्या गोष्टी मी आता सध्या फॉलो करते व्हिटॅमिन डी साठी। आणि त्यानंतर या आहे ओल्या शेंगा ज्या की मला आता उकडवून ठेवायच्या होत्या। हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी। सो सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आजचा दिवस सगळ्यांना खूप आनंदाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि आज आहे शनिवार, अनु गेलाय सकाळी स्कूलला जसं की तुम्हाला सांगितलं। आता शिवांशला जायचं आहे, काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि काल ना मस्त अशा या हरभऱ्याच्या चुड्या आणलेल्या आहे, तुमच्याकडेही हा हरभरा यायला सुरुवात झालीच असेल। शिवांशला हा खूप जास्त आवडतो आणि त्याच्या बाबांना त्याची भाजी खूप जास्त आवडते। सो भरपूर अशा या 4-5 जुड्या आणलेल्या आहेत, त्या आता मला निवडून त्याचे दाणे वगैरे काढायचे आहेत। मला तरी उपवास आहे आणि मला उपवास असला की अनुला खिचडी आवडते म्हणून तो पण खिचडी खातो। सो आता या दोघांसाठी जेवण आहे बनवायचं। आणि त्याचबरोबर आज काय काय होतं विचार चाललाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचा। सो जमलं तर ते पण जाणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी ना शेंगा मी बऱ्याच वेळा पाण्यात भिजत घातल्या आणि त्याला इतकी माती होती ना, तर मी चाळणी तशा त्या केल्यानंतर माती ही सगळी निघून जात होती। आणि या दिवसांमध्ये ना शेंगा वगैरे हरभरे अशा बऱ्याच गोष्टी आता सीजनल सगळ्याच गोष्टी मिळतात, त्यामुळे त्या खाण्याची मजा वेगळी। आणि तिकडे शिवांशचा टिफिनही मी पॅक करत होते साईड बाय, कारण की त्याचाही टाइम झालेला होता स्कूलचा। सकाळी कितीही लवकर उठलं ना की आपल्याला नेहमीचा जो वेळ व्हायचा तो होतच असतो, कारण की कामही तशीच असतात। आणि हिवाळा म्हटला की दिवसही आपला छोटाच असतो। चला तो गेला आणि त्यानंतर ना इकडे मी शेंगा उकडवायला लावलेल्या होत्या, शेंगा होत्या म्हणून मग मी आता त्या उकडायला टाकते। आणि उकडताना सिंपली असं फोडायचं असतं आणि टाकायचं। शिवांशचा आवरलेला आहे, तो जाईल आता स्कूलला। सो तोपर्यंत मी शेंगा छान वॉश करून घेतल्या। आणि आता उपवास आहे त्यामुळे नाश्ताची रोजची सवय असली की मग काय खायचं असं होतं। थोडंसं दूध घेणार आहे आणि शेंगा, आणि त्यानंतर मग दुपारी होईल ती खिचडी। झालं? ओके। तू कुठे चालला बाळा? स्कूलला। मज्जा येते तुला? चलो आता शिवांशचा टाइम होतोय तोपर्यंत शेंगा। तुम्हाला आवडतात का उकडलेल्या शेंगा खायला? नक्की मला सांगा कमेंट करून। आणि भरपूर खातो मी शेंगा, खातो ना, तुला पण आवडतात ना? शेंगा उकडत होत्या त्यामुळे पुन्हा एकदा मला व्हिटॅमिन डी साठी म्हणण्यापेक्षा ना थंडी वाजत होती म्हणून म्हटलं चला हरभरेही काढायचे होते। आणि बसल्या दोघंही आता सध्या तरी स्कूलला गेलेले होते आणि मिस्टरही बाहेर त्यांचं क्रिकेट चाललेलं होतं। मग म्हटलं घरात एकटं बसण्यापेक्षा बाहेर इथे उन्हात बसून कामही होईल आणि ऊनही घेता येईल, त्यामुळे बराच वेळ मी उन्हात बसले। आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही रुटीन होतं ना ते केलं। आणि मुलं आल्यानंतर मग जेवण वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपल्या होतच असतात, पण सध्या तरी ना आपल्या स्वतःकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। तर बघू शकता शेंगा मस्त उकडल्या आहे आणि ना नाश्त्याची सवय झाली आहे, त्यामुळे आता भूकही लागलेली होती म्हणून येता जाता इथं शेंगा खायचं काम चालू होतं। आणि उकडलेले शेंगा खायला मला खरंच खूप जास्त आवडते। एक तर माझ्या दातांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी कडक काही खाऊ शकत नाही जास्तीचं,
त्यामुळे मग असं उकडून वगैरे खाते आणि भूकही इतकी लागली होती, त्यामुळे मला काही धीर निघवत नव्हता, म्हणून मी घेतला आणि बाहेर जाऊन बसले, शेंगा वगैरे खाल्ल्या. त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं मंदिरात, मिस्टरांचं आवरत होतं, त्यापर्यंत मी शेंगा खाल्ल्या आणि नंतर गेलो आम्ही मंदिरात. तर इथं मस्त असं हे गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, इतका मस्त आहे आणि त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठीही छान आहे. मिस्टर आणि मी आम्ही दोघंही आलो होतो. हे गणेश महादेवाचं मंदिर आहे. सो तिथं गेलो आम्ही, छान दर्शन घेतलं आणि असं जे मंदिर आहे ना, त्याच सारखं मंदिर किंवा गार्डन ही आमच्या घराच्याही बाजूला होणार आहे, पण त्यासाठी किती वेळ लागतो आम्हाला माहिती नाहीये. पण चला, जोपर्यंत आहे म्हटलं, चतुर्थी आहे तर मंदिरात जाणं होईल. त्याचबरोबर ना, शिवांच्या स्कूलच्या इथेही महादेवाचं मंदिर आहे, तिथंही मी नेहमी जात असते, पण वेगळं काहीतरी म्हणून मग आम्ही यावेळेस इकडे आलेलो. आणि छान होतं गणपतीचं मंदिर. इथे गणेश जयंतीच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम असतो. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि बनवली सगळ्यात पहिले साबुदाण्याची खिचडी, कारण की अणू आला होता स्कूलला आणि त्याला लागली होती भूक, त्यामुळे त्याचं आज जे दुपारचं जेवण म्हणजेच खिचडी होती, त्यामुळे त्यालाही भूक लागलेली होती. झटपट अशी साबुदाण्याची खिचडी भिजवली. उपवास असला ना की साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवते. छान इथे खिचडी झाल्यानंतर आम्ही मस्त असं फराळ केलं. त्यानंतर दिवसभर थोडासा आवरलं, घरातलं आराम केला आणि संध्याकाळी आज मला उकडीचे मोदक बनवायचे होते, पण आमच्याकडे लाईट गेलेली होती, त्यामुळे बाकीची प्रिपरेशन तर मी करून ठेवली, पण टायमावरती लाईट आल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्या. त्या मस्त असा वरण भाताचा स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवायचा होता आणि मोदक बनवायचे होते, पण दिवसभर मुलं खेळत असल्यामुळे ना मी काय केलं, झटपट असे मोदक तर बनवले आणि याची रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केली आहे. त्यामुळे उकडीचे मोदक कसे बनवतात काय हे मी प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत शेअर न करता डायरेक्ट तुम्हाला दाखवलं. इथे सगळं रेडी करून इकडे येऊन बसले, मोदक बनवून घेतले, त्यानंतर छान वाफवले आणि आपण चंद्र ओवाळतो त्यानंतर उपवास वगैरे सोडतो, पण मग मुलांना तितका वेळच नव्हता, ते झोपून गेले असते, म्हणून मी नैवेद्य दाखवून आरती करून घेतली आणि मुलांना इकडे जेवायलाही देऊन टाकलं, जेणेकरून त्यांना मोदकही खाता येतील. आणि त्यानंतर मग चंद्र वगैरे आपण लेटही म्हणजे जेव्हा टाईम असेल त्यावेळेस ओवाळला तरी चालतो, पण मुलं झोपल्यानंतर ते मोदकलाही ते कोण खाणार, त्यामुळे ते सगळ्यात पहिले मी पूजा वगैरे करून घेतली, मोदक उकडायला लावून दिले आणि संध्याकाळचे 6:45 वाजले होते आणि त्यावेळेस आपली दिवाबत्तीचा टाईम असतो ते लावला. आणि सध्या मी हे धूप लावते, रोज असं घराच्या बाहेर लावते. घरामध्ये खूप जास्त धूर होतं, पण सगळ्यात आधी घरभर सगळीकडे धूप फिरवते आणि त्यानंतर असा तुळशीच्या वरती बाहेर अशी जागा आहे आणि बाहेर मस्त असे धूप लावली की तितकंच फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. सो हे तुम्हाला आवडलं का नाही नक्की सांगा. धूप लावण्यासाठी मी स्पेशली घेतलेलं होतं आणि मोदक छान झाले होते. इकडे मस्त उकडवायला ठेवते, त्यावरती थोडंसं केशर घातलं, सोबत वरण भात आणि फ्लावरची भाजी असं आजचं जेवण बनवलेलं होतं. साधं सिंपल बट स्वीट आणि सगळ्यांचं आवडीचं असतं वरण भात म्हटलं का. त्यानंतर मोदक छान झाले, देवाला नैवेद्य दाखवला, आरती केली आणि मुलांना प्रसादही दिला. असा साधा सिंपल असा संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचं माझं रुटीन होतं. ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो बाकीचे व्हिडिओज देखील जाऊन तुम्हाला आवडत असेल तर मागचे व्हिडिओज देखील तुम्ही जाऊन बघू शकतात.